मैं तो बादलों से दूर जाऊंगी. शिक्षणाबरोबर सामाजिक, सांस्कृतिक त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये असणारी मूल्य रुजवण्याचं काम या विद्यालयामार्फत या 4 दिवसामध्ये केले जाणार आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने जे राजमाता जिजाऊंचे जे विचार आहेत ते आपल्या या तरुण पिढीपर्यंत पोहोचणार आहेत. हमारा ऐसा दुनिया की होई नहीं, मैं अपनी ही दुनिया बनाऊंगी. कि जिंदगी मेरी सौ ख्वाहिशां, हाँ कि जिंदगी मेरी सौ ख्वाहिशां, मैं पूरी करूँ. जिंदगी मेरी सौ ख्वाहिशां, मैं जीना मैं पूरी तरह, मैं जीना. White is very good. White color big fans. These fans are called white trees. White makes सबकी रोक है, टोक है, नोक है, जोक है, पर दिल में फिर भी होप है ना. लाइफ थोड़ी हार्ड है, अनदेखे कार्ड है, पर हम भी तो स्टार है ना. कि माना इस दुनिया की हो ही नहीं, मैं अपनी ही दुनिया बनाऊंगी. कि जिंदगी मेरी सौ ख्वाहिशां, एक मैं पूरी करूँ. कि जिंदगी मेरी सौ ख्वाहिशां, मैं जीना मैं पूरी तरह, मैं जीना मैं पूरी तरह. ऊंचे रहे जो तेरे कद से इरादे, तो ये फलक मगरूर. है ठान लिया हमने, सूरज सा जलना है. सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है. ठान लिया हमने, सूरज सा जलना है. सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है ठान लिया, ठान लिया. ऊंचे रहे जो तेरे कद से इरादे, तो ये फलक मगरूर. बेबस होके तेरे आगे दिखेगा मजबूर. तुम ताना ना तुम ताना ना तुम ताना ना ना ना, तुम ताना ना 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 गोरे. तुम ताना ना तुम ताना ना तुम ताना ना ना ना, तुम ताना ना 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 गोरे.
संत तुकाराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज कुर्लेवाडी या ठिकाणी आज शाळेने खूप छान असा उपक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रकल्प, मॉडेल, त्याचबरोबर त्यांनी तयार केलेले प्रकल्प होते, यांचे सादरीकरण खूप उत्कृष्टरित्या केले आणि विषय वेगवेगळे होते. पर्यावरण असेल, त्याचबरोबर इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल किंवा फिजिक्स असेल, असे वेगवेगळ्या विषयांवरती प्रोजेक्ट सादर केले. आणि एकूणच या संपूर्ण प्रकल्पांमधून विद्यार्थी वर्गात जे शिकतात, तर त्याचबरोबर विद्यार्थी वर्गात शिकलेले जे काय थेरॉटिकल नॉलेज आहे, त्याचं खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन जे आहे, तर ते विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि हे संपूर्ण प्रकल्प पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने तयारी करून अभ्यासपूर्वक हे प्रकल्प सादर केले होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये असणाऱ्या वेगळ्या संधी असतील, त्याचबरोबर हे विद्यार्थी म्हणून आज आहेत पण त्यांना भविष्यातले संशोधक असतील, त्याचबरोबर त्यांना या त्यांच्या विचारांना नवोपक्रम असतील, त्यांना चालना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प सादर केलेले खूप छान होते. तर मी शाळेस या विद्यालयास हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो आणि विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझं नाव मंगेश राजेंद्र राव. तिथं मुलांना खूप चांगली स्टेज डेअरिंग वगैरे भेटते. मुलांना प्रेझेंटेशन कसं करायचं ते समजतंय आणि जो कोणी तुम्ही काय काय फेस करताय, प्रोजेक्टची मांडणी कशी करताय, ते एकदम मस्त व्यवस्थित केले आणि मुलांची चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली आहे. मी प्रियांका बोलतो. मला हा कार्यक्रम अतिशय सुंदर वाटला आणि सगळ्या मुलांनी केलेले प्रयोग सुंदर आहे. माझे नाव गणेश कचरे. या संत तुकाराम महाविद्यालयात या सर्व विद्यार्थ्यांनी चांगले 15 दिवस म्हणजे ह्या प्रोजेक्टची तयारी केली आणि चांगल्या प्रकारचे सादरीकरण केले. त्यांना शिक्षकांनी आणि घरच्या पालकांनी त्यांना चांगलं मार्गदर्शन केले आणि त्याचं फलित म्हणजे त्या आजचा दिवस आहे. त्यांनी एकदम व्यवस्थित असे अपडेटपणे प्रोजेक्ट सादर केलेले आहेत आणि ते सर्वांना समजतील अशा शब्दात ते सांगू शकतात. एकता पहिली ते तिसरीतले विद्यार्थी हे कौतुकास्पद आहे. आणि बाकी 9वी 10वीच्या मुलांनी 8वीच्या मुलांनी चांगली सादर केलेली आहे. त्याची माहिती व्यवस्थित सांगतात. विचारल्या पूर्णपणे अगदी पालकांना समजेल अशा भाषेत ते सांगू शकतात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे.